हॅपी बर्थडे टू मी। आया सास बहू का जमाना। हॅलो फ्रेंड्स, आजचा विषय हा थोडा इमोशनल आहे। आम्ही फार इमोशनल झालेलो आहे, कारण हे आहेत पंचफुलाबाई। यांना कोणीच नाही, मुलबाळ नाही, परंतु आज आहे त्यांचा वाढदिवस। त्या अनेक वर्षापासून आमच्या घरी काम करतात आणि त्या आमच्या घरच्या एक सदस्य बनल्या। तिचा कधी आयुष्यातच वाढदिवस कोणी केला नाही, तो आज आम्ही करणार आहोत आणि म्हणून ती खूप आनंदी आहे। मी आता वाढदिवसासाठी माझ्या नवीन चप्पल आणलेली आहे आणि साडी बी आणलेली आहे आणि मेकअपचं सामान आणलेलं आहे। टूप आणला आवडता आणि फॅरम लावली। आता मी माझ्या तोंडाला लावणार आहे। तयारी छान वाटते मग। हे माझ्या घरून आणलं पावडर पाऊस। आत्या आता तयार झालेली आहे केक कापण्याकरिता। त्यानंतर तिला शिकवण्यात आलेलं आहे एक गाणं। गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ। गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ। तिचा आनंद बघून डोळे भरून आले। आता केक कापायला आम्ही सुरुवात करणार आहोत। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर पंचफुला। आमच्या सोबतच सर्वांनी आत्याला शुभेच्छा दिल्या तर खूप बरं होईल, कारण तिला प्रेमाची गरज आहे। ये आए बार बार दिल गाए तुम, बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू। वाढदिवसासाठी आम्ही आत्याच्या आवडीचे पदार्थ बनवलेले आहे। आत्या आता छान जेवण करत आहे। आम्ही सर्व मिळून जेवायला बसलो आणि आत्या खूप खुश आहे। मी एकटीच राहतो, पण माझा वाढदिवस यांनी खूप छान केला। मला प्रेम देतात आणि स्वतःच्या बहिणीसारखं वागतात माझ्या संग। माझ्या जिंदगीमध्ये आजच पहिला वाढदिवस खूप छान केला आणि माझे भाऊ आणि माझी सुषमाताई, पंजय, कल्पनाताई आणि राज, हे असे 5 जण मिळून माझा वाढदिवस खूप छान केला। आनंद मिळाला खूप। तुम्ही पण मला शुभेच्छा द्या। या वाढदिवसाची मला आनंद खूप खूप होणार आहे। माझं आयुष्य खूप लांब होणार आहे। धन्यवाद। ही बघा किती आनंदी आहे। अशा एकट्या राहणाऱ्या महिला फार दुःखी असतात, पण आपल्यासारख्या लोकांनी जर त्यांचं दुःख जाणून घेतलं आणि त्यांना सुखी आणि आनंदी ठेवलं तर फार बरे होईल।